माफ करा, माझ्याकडून इथे वाचताना थोडीशी चूक झालेली आहे. नाव आहे राजवीर नवनाथ करवळ. हॅलो. दलितांचे तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण ते या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवत होते त्यांना, ते जगाला घडवून गेले. असे हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी राजवीर नवनाथ कारवाळ माझ्या भाषणाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक पदव्या संपादित केल्या व मौलिक विचार मांडले. ते म्हणायचे फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो हे प्यायला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा क्रांतिकारी संदेश त्यांनी सर्वसामान्यांना दिला. जगा अंधारच होता ज्यांच्या नशिबी, अंधारच होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे ज्ञान दिले. संविधान असे लिहिले की सूर्य चंद्र असेपर्यंत ते मिटणार नाही. उपकार माझ्या बाबासाहेबांचे या जन्मात कधी फिटणार नाही, या जन्मात कधी फिटणार नाही. दलित समाज बांधव ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ते सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे कार्य व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी आहे, यांचे विचार आपले प्रेरणादायी आहे. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं. नमन अशा महामानवाला, नमन आपल्या बाबासाहेबांना, नमन अशा महामानवाला, नमन आपल्या बाबासाहेबांना. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा वा वा. ये 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 प्रेझेंटेशन ही सुद्धा एक वेगळी कला असते. आणि त्याच्यामध्ये गाडी अडकली, पण त्याने बरोबर 2च शब्द मागे गेला आणि पुन्हा ती गाडी रुळावर आणली. हे सुद्धा फार कमी लोकांना जमतं. म्हणजे मोठमोठे वक्ते सुद्धा एखाद्या शब्दाला जर अडकले तर तिथे थांबतात. ते बऱ्याचदा थांबून राहतात. त्याने काही नाही, थांबला त्याला 2 शब्द मागे जाऊन परत गाडी त्या स्पीडनी, आणखीन मोठ्या स्पीडनी त्याने चालवलेली आहे. वा, एकदा राजवीरसाठी जोरदार टाळ्या, जोरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परिवर्तनाचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परिवर्तन किती करावं, एखाद्या माणसानं परिवर्तन किती करावं, त्याचं ज्वलंत, जिवंत आणि तंतोतंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हॅलो. म्हणजे बघा, अगदी 3च छोट्याशा उदाहरणांमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तन केलं म्हणजे नेमकं काय केलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, त्यांनी एवढं शिक्षण घेतलं की त्यानंतर परत दुसरा कोणी घेऊच शकत नाही, एवढं शिक्षण घेतलं. याला म्हणतात परिवर्तन. हॅलो 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 हॅलो. दुसरं उदाहरण